हेलो यूट्यूब फैमिली। भोगी के इस प्यारे दिन में आप अपनी सिंपल सी फूड दिखाऊंगी आप सभी को। तर जसं की माहिती आज भोगी आहे, तर आज भोगी दिवशी आपण सगळं मिक्स भाजी बनवतो। तर इथं मी भाजीचं सगळं रेडी करून घेतलं आहे, भाज्या सगळं कापून घेतलं आहे। तर आता मी भाजी कापून झाली फोडणीसाठी रेडी करते। कांदा आणि टोमॅटो पण कापून ठेवलं। तर आपल्याला सगळ्यात आधी पॅन घ्यायचा, पॅनमध्ये आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे। ऑइल चांगला गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ऑनियन टाकायचं, ऑनियन आणि टोमॅटो टाकून घ्यायचं। जसं की कांदा आणि टोमॅटो चांगला फ्राय झाल्यावरती त्याच्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला टोमॅटो मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मेल्ट करून घ्यायचं असलं तर आपण त्याच्यामध्ये ॲड करतो मीठ जसंही तुम्ही ॲड करता तर ते कांदा आणि टोमॅटो चांगलं फ्राय होऊन जातं, ताकी मीठ टाकल्यावरती आपला टोमॅटो मेल्ट होऊन जातं। तर आता इथं कांदा टोमॅटो आणि मीठ आपण ॲड करून घेतलेलं आहे। तर आपलं चांगलं ऑनियन टोमॅटो मिक्स व्हायला लागलं आणि चांगलं मेल्ट पण होतं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे चिंच ॲड केलं ते भाजीचं टेस्ट अजून चांगलं लागतं आणि टेस्ट पण चांगलं वेगळं साऊथ इंडियन फ्लेवरमध्ये येतं। तर आम्ही साऊथवाले लोक ह्याच्यामध्ये चिंच पण टाकतात। आता महाराष्ट्र लोक टाकतात की नाही माहिती, मला नाही माहिती। तर हे मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही लोक चिंच भाजीमध्ये टाकतात की नाही टाकतात। तर आता आपण ह्याच्यामध्ये चिंच पण टाकून घेतलेलं आहे। आता हे चिंच टाकलं तर चिंचला चांगलं थोड्या मिनटासाठी आपण फ्राय करून घेतो। तर चिंच ॲड झाल्यावरती आपल्याला वरून टाकायचं घरचे मसाला, लाल मसाला। तर तुम्ही मसाला असं तुमच्या टेस्टप्रमाणे टाका। तर मी इथं 2 चम्मच लाल मसाला टाकला, ताकी मी भाजी खूप होती, भाजीची क्वांटिटी खूप होते। ॲज पर ती क्वांटिटी तुम्हाला थोडा मसाला टाकायचा आहे। तर आता सगळा मसाला पण फ्राय झालेला आहे। तर आता मसाला फ्राय झाला तर आता आपण भाजी टाकून घेऊया, सगळी कापलेली भाजी। तर आता मी बघा हे भाजी टाकून घ्यायला लागले आता कढईमध्ये। तर भाजी टाकल्यावरती मी चांगलं भाजीला पण वरती करून घेते, वरती मिक्स करून घेते मसाल्यामध्ये। तर आता हे सगळं मिक्स झाल्यावरती मी ह्याच्यावरती झाकण लावून घेणं चांगलं वाफेवरती करून घेणं। आणि ह्याच्यामध्ये मी जराही पाणी ॲड केलं नाही, विदाऊट पाणी मी हे बनवायला लागली भाजी। कोण लोक ह्याच्यामध्ये पाणी पण ॲड करतात, ॲज पर देअर रिक्वायरमेंट। तुम्हाला पाहिजे नसलं तुम्ही पाणी पण ॲड करू शकता। सुकी भाजी करायची असली पाणी ॲड नका करू, विदाऊट पाणी तुम्ही हे करा, भाजीची टेस्ट एकदम मस्त लागेल। तर आता इथे भाजी रेडी व्हायला लागली, जसं तुम्ही बघायला लागले तर माझं भाजी एक साईडला रेडी व्हायला लागलं। तर आता भाजी रेडी होतं तर आपण बनवूया भाकरी। तर आता आपण नाचणीची भाकरी बनवायला लागलं, तर त्याच्यासाठी आपलं नाचणीचं पीठ लागणार आहे। तर मी एक परातमध्ये घेतलं, परातमध्ये पीठ घालून घेतलं आणि चांगलं आता त्याला मळून घेतं आणि गरम पाणीमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही जसं बघता तर मी हे पीठ मळून घ्यायला लागले आहे चांगलं गरम पाणीमध्ये, थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं माझं पीठ बनवून झालेलं आहे आणि इथं भाजी पण रेडी झालेलं आहे। तर हे बघा जसं तुम्ही बघता एक साईडला मी भाजी बनवून घेते आणि एक साईडला आता मी बनवते भाकरी। तर हे भाजी पण चांगला रेडी झालेला आहे आणि जे ताटावरती पाणी सुटलं ते मी ह्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकते। जे गरम पाणी म्हणजे ते पाणी ऑलरेडी गरम झालेलं असतं, मी विदाऊट पाणी हे भाजी केलं आहे। जसं तुम्ही बघता मी जराही पाणी ॲड नाही केलं, हे पूर्ण विदाऊट पाणी मी भाजी बनवलं आहे। तर आता भाजी पण रेडी आणि आता मी पीठ पण रेडी झाला, तर आता मी भाकरी बनवते। जसं की माझं फर्स्ट टाईम मी भाकरी बनवलं लाईफमध्ये, मी कधीही भाकरी बनवलं, हर टाईम मम्मीच भाकरी बनवते। आता मी फर्स्ट टाईम भाकरी मी ट्राय करत आहे, तर मी की चला ट्राय करून घेते मला भाकरी जमते की नाही। तर इथं ऑलमोस्ट मला भाकरी जमत होती चांगल्यापैकी, तर मी ते भाकरी बनवून घ्यायला लागले आणि हे भाकरी पण माझे मस्त गोल गोल झालेले होते। आणि जसं तुम्हाला माहिती आहे नाचणीची भाकरी आपण बनवतात तर ह्याला थोडं ट्रिकी असतं, थोड़ा पेशेंस, थोड़ा पानी और बस रोटी रेडी होने वाली है। जैसे ही तवा गरम होता है ना, नाचनी की खुशबू पूरे घर भर बैठती है। इसको ज़्यादा पलटना नहीं वरना रोटी बोलेगी बस करो यार और कितना मुझे फ्राय करोगे। असं आपला नाचणीची भाकरी पण बनवते। तर आज भोगी के लिए हम बना रहे हैं नाचनी की भाकर। तो ये नाचनी की भाकर भी बन रही है। तो इधर हमारा नाचनी का भाकर भी रेडी हो रहा है और यहाँ पे हमारा भाजी भी रेडी हो चुका है, जैसे कि आप देख रहे हैं।
तर इथं तर सगळं रेडी झालं. इथे पप्पा सगळं देवाचं पूजासाठी रेडी करून घ्यायला लागलं. इथे एक साईडला पप्पा रेडी करतात आणि इथं मी नैवेद्य पण सगळं रेडी करून घ्यायला लागले. तर आज आमच्या भोगी दिवशी सगळं प्रिपरेशन असतं आणि आमच्या घरी भोगी दिवशी खूप मोठं फेस्टिवल असतं साऊथ लोकांचं, कर्नाटकचे. तर हैप्पी भोगी सगळ्यांना. हैप्पी भोगी दोस्तों. खाओ, हंसो और डाइट मंडी से फॉलो करना सब अभी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.